स्थानिक निवडणुकीसंदर्भात सुनावणी आता शुक्रवारी। राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर टांगती तलवार। पुढील सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। मुंबईतील मतदार यादी संदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर। मुंबईत दुबार मतदारांची संख्या 11 लाखाहून अधिक, 4,33,000 मतदारांची नावं एकापेक्षा जास्त वेळा। नांदेडमधील मतदार यादीत पश्चिम बंगालचे मतदार, एकाच घर क्रमांकावर 50हून अधिक मतदारांची नोंद, घर क्रमांक नसलेल्या मतदारांचीही संख्या जास्त। पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून प्रारूप मतदार यादीची होळी, मतदार यादीत दुबार मतदारांची नावं असल्याचा दावा, मतदार यादीची होळी करून नोंदवला निषेध। भाजपाची सत्ता आल्यास हिवरखेडचा चेहरा मोहरा बदलणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। गोंदियावर भगवा फडकवणार, विकास निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। ठाकरे बंधूंनी मराठी माणसासाठी काय केलं, खासदार श्रीकांत शिंदेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, राऊतांच्या तब्येतीची केली विचारपूस। माझ्या मुलीची आत्महत्या नाही, तिला मारलं, गौरी गर्जेच्या आईवडिलांचा आरोप, गौरी पंकजा मुंडेंचे पिया अनंत गर्जेची पत्नी। माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात, चारचाकीनं उडवलं, निर्मला गावित गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। चव्हाणांनी जोर लावला असता तर केसरकर मंचावर असते, नितेश राणेंची दीपक केसरकरांवर टीका। उत्तर मोहितेच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करा, दलित महासंघाची मागणी, सांगलीत भव्य आक्रोश मोर्चा। नवलेपूल ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना, वाहनांच्या वेगावर मर्यादा, अवजड वाहनांसाठी नियोजित वेळा। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत, आरएसएसचा टी शर्ट घातलेला फोटो केला शेअर, कामराज सारखे लोक भुंकण्याचं काम करतात, भाजपचं प्रत्युत्तर। कोल्हापुरात डिजिटल अरेस्टद्वारे 63 लाखांचा गंडा, सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक, गुन्हा मागे घेण्याचं आमिष दाखवत गंडवलं। पिंपरीमधील शाळेत काळी जादू केल्याचा आरोप, शाळेच्या आवारात लिंबू, अंडी आणि कुंकू आढळल्यानं खळबळ, टाकवेनी इंग्लिश स्कूलमधील धक्कादायक प्रकार। देवतारी त्याला कोण मारी, चिमुकला गॅलरीमधून पडला, सुखरूप बचावला, चिमुकल्याच्या डोक्याला किरकोळ जखमी। आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य, बॉम्बे नावावर जितेंद्र सिंह समाधानी। वर्ध्याच्या खुरसापूर जंगलात वाघांची दहशत, वन विभागाला 30 डिसेंबरपर्यंत जेर करण्याची परवानगी। श्रीराम मंदिरावर दिमाखानं पुन्हा फडकला धर्मध्वज, धर्मध्वजाची पुनर्स्थापना म्हणजे रामराज्याची ओळखच, पंतप्रधान मोदी यांनी सांगितली धर्मध्वजाची महती। जे स्वप्न पाहिलं ते अतिभव्यतेनं संपन्न झालं, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून समाधान व्यक्त। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज, सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील हा धर्मध्वज।